नमस्कार मित्रमैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या यूट्यूब चॅनलवर मी सौ पूनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते. मित्रांनो, सध्या आपण आनंद यादव सरांची नांगरणी कादंबरी पाहत आहोत. या कादंबरीच्या पुढील भागामध्ये काय झाले ते आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. तर चला मग कादंबरी वाचनाला सुरुवात करूयात. तत्पूर्वी जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन आले असेल तर प्लीज आपल्या चॅनल सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉन नक्की दाबा. त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व जास्तीत जास्त शेअर करा. आणि हो, तुमचे अभिप्राय मते मला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका. तुकाराम नाईक यावर्षी कोल्हापुरात येणार नव्हता. बेळगावला थोरल्या भावाकडे राहुल शिकणार होता. तसं त्याचं पत्र आलेलं होतं. त्याला उत्तर पाठवायचं होतं, पण पत्र विकत घ्यायला पैसे नव्हते. बोर्डिंगमध्ये FY पास झालेली आणि नव्यानं इंटरच्या वर्गात दाखल झालेली मुलं 25 तारखेपासून आली होती. इंटरचं वर्ष, विद्यापीठाची परीक्षा. त्यामुळं आरंभापासूनच अभ्यास केला तर पास होऊया या विचारानं गंभीर स्थिती झालेली. इंटरच्या नोट्स मागायला 1-2 विद्यार्थी माझ्याकडे आले. सेकंड क्लासमध्ये मी पास झालो होतो. रेडिओवर लेखन करणारा विद्यार्थी म्हणून सर्वांना माहीत होतं. माझ्या बुद्धिमत्तेविषयी त्यांच्या मनात विश्वास होता. माझ्या मनात एक योजना चमकली. नोट्स गावाकडे ठेवून आलोय, पण इंटरची काही पुस्तकं माझ्याकडे आहेत. इंग्रजी, मराठी, अर्थशास्त्र या विषयांची पुस्तकं माझ्याकडे आहेत. निम्म्या किमतीत मी ती विकणार आहे. जो कुणी ही पुस्तकं विकत घेईल त्याला मी माझ्या सगळ्या नोट्स तशाच देऊन टाकणार आहे. ते दोघेही विद्यार्थी एकाच खोलीत राहत होते. त्यांनी 2च दिवसात माझी पुस्तकं विकत घेतली आणि मला 15 रुपये दिले. पुढच्या महिन्यात मी गावी जाऊन आल्यावर सगळ्या नोट्स देण्याचं कबूल केलं. खर्चाला पैसे झाले याचा आनंद झाला. अतिशय जपून पैसे वापरू लागलो. फक्त सकाळी तेवढा चहाचा आणा खर्च करू लागलो. तो खर्च न अटळ होतं. कॉलेज सुटेपर्यंत म्हणजे 11:30 पर्यंत पोटात दुसरं काहीच नसायचं. 12 वाजता परत येऊन पोटात अन्न ढकलायचं. तोवर भूक अनावर होई. न्याहारी करण्याची जन्मजात कुणबट सवय लागलेली, पण ती इथं दडपावी लागली. बोर्डिंगचं जेवण खोलीवर नेता आलं असतं तर बरं झालं असतं. भरपूर वाढून घेतलं असतं आणि एखादी भाकरी, वाटीभर आमटी उरून सकाळी खाल्ली असती. पण ती कल्पना गेल्याच वर्षी मनातल्या मनात जिरून गेली होती. खोलीवर जेवण न्यायला मनाई होती. विद्यार्थी आजारी असेल तरच फक्त परवानगी मिळे. परिणामी सकाळी 7:30ला सुरू होणाऱ्या कॉलेजला जाताना हॉटेलात कपभर चहा घेतला की रिकामी पोटात थोडी ऊब येई. सकाळची कडाक्याची भूक मरे आणि तासाकडं लक्ष लागे. सुनीताताईंना माझ्या वर्षभराचा खर्च आणि प्रत्यक्षातील प्राप्ती यात येणाऱ्या तफावतीचा अंदाज कळवला. 70 रुपयांची वर्षभरात मला तूट येणार होती. नाईक साहेबांनी एक पत्र पाठवलं होतं. कॉलेजच्या प्राचार्यांसाठी एक आणि बोर्डिंगच्या कार्यकारी मंडळाच्या अध्यक्षांसाठी एक अशी 2 शिफारस पत्र मागितली होती. दोन्ही पत्रांची उत्तरं एका आठवड्यात आली. नाईक साहेबांनी दोन्ही शिफारस पत्र पाठवलेली. सुनीताताईंची 35 रुपयांची मनी ऑर्डर आली आणि पत्रही आलं. मला अत्यानंद झाला. मी नाईक साहेबांचं शिफारस पत्र जोडून कॉलेजमध्ये लगेच प्रवेश घेतला. बोर्डिंगच्या अध्यक्षपदी असलेल्या चव्हाण साहेबांना भेटून नाईक साहेबांचं पत्र दिलं. सोबत पूर्ण नादारी मिळावी म्हणून अर्जही केला. ऑगस्टमध्ये दोन्ही गोष्टींचा निर्णय झाला. इंटरला गोखले कॉलेजमध्ये पहिल्या 8 क्रमांकात आलेल्या विद्यार्थ्यांना फ्री स्टुडंटशिप जाहीर झाली होती. माझा त्यात 5वा नंबर होता. माझा आनंद गगनात मावेना. फी माफीसाठी करावी लागणारी लाचारी आणि सदैव वर्षभर कृतज्ञतेच्या पोटी नरमाईनं मनात दबून राहावं लागणारं कॉलेजमधलं वर्तन नको वाटत होतं. आता हक्कामुळं फ्री स्टुडंटशिप मिळाली होती. त्यामुळे मी कॉलेजच्या वातावरणात मनानं अधिक मोकळा ढाकळा झालो. बोर्डिंगमध्ये अर्धी सवलत मिळाली. म्हणजे भोजन खर्च आणि खोली भाडं मिळून मासिक 12.5 रुपये भरावे लागणार होते. गवी कुलकर्णी यांच्या दोन्ही मुलांची एक छोटी शिकवणी ठरल्याप्रमाणे सुरू झालेली. तिचे महिना 5 रुपये मिळणार होते. वाचनालयाच्या उभारणीसाठी मिळेल तेवढा वेळ घालवत होतो. त्यातून पहिल्या टर्मसाठी काहीच मिळणार नव्हतं. प्राध्यापक SS कुलकर्णी सरांनी मला दुसरं एक तात्पुरतं लेखनाचं काम दिलं. विनोबांच्या साम्ययोगावर ते लेखन करत होते. त्यांनी विविध ग्रंथांतून निवडलेले उत्तरे मी त्यांना नकलून देऊ लागलो.
त्यासाठी ते महिना 10 रुपये देणार होते. मला एकूण महिना 15 रुपये प्राप्ती होऊ लागली. मासिक 12.5 रुपये बोर्डिंग खर्च वजा जाता उरलेल्या 2.5 रुपयात माझं कोल्हापुरात बरं चालू लागलं. पायात चपला घेता आल्या. नाईक साहेबांना आणि सुनीताताईंना हे सगळं कळवलं. पण सप्टेंबरात फ्लूनं आजारी पडलो. 8-10 दिवस त्यात गेले. अंगावरच आजार काढण्याची सवय नडली आणि चाराच्या ठिकाणी 10 दिवस गेले. नंतर पुन्हा 7-8 दिवसात उजव्या मांडीला करट आलं. सगळी मांडी ठणकू लागली. करट आज पिकेल उद्या पिकेल म्हणून वाट पाहू लागलो. चांगली चांदकी एवढी जागा सूज येऊन नाचल्यासारखी दिसू लागली. चालता येईना. ठणका काही केल्या राहीना. मग मात्र कोल्हापूर नगरपालिकेच्या दवाखान्यात गेलो. त्यांनी ते भूल न देता कापून काढलं. नासलेलं रक्त पू काढलं. बाद झालेलं 2 रुपयांइतकं मांडीचं चामडं कात्रीनं कापून काढलं. कळा असह्य होत होत्या तसंच बँडेज बांधून घेतलं. डॉक्टर चिडून म्हणाले, तुम्ही कॉलेजचे विद्यार्थी आहात तरी तुम्हाला साधं कॉमन सेन्स नाही? वेळच्या वेळी औषधोपचार करता येत नाही का? असं म्हणून त्यांनी इनॅमलच्या भांड्यातल्या रक्तपूनी कापलेल्या चांबड्याकडे बोट केलं. पाहिलेत का किती डॅमेज झालं होतं ते? तोवर मी ओठावर दात ठेवून कळा सोसत होतं. पण ते बघून मला त्या ऑपरेशनच्या टेबलवरच चक्कर आली. नी डोळे मिटून अर्धवट बेशुद्ध होऊन पडून राहिलो. जवळजवळ सगळा सप्टेंबर महिना त्यात गेला. मांडीची जखम भरायला महिना लागला. लंगडत लंगडत जाऊन कॉलेज, शिकवणी नी कुलकर्णी सरांच्या घरचं लेखन करू लागलो. दुसरा मार्ग नव्हता. सुट्टी घेतली असती तर हातचं काम निसटून गेलं असतं. घराकडं कळवलं नाही की सुनीताताईंना कळवलं नाही. बरा झाल्यावर मग कळवलं. गरज नव्हती तरी सुनीताताईंनी 25 रुपये मनी ऑर्डर पाठवली. कोल्हापुरातील संगीताचे जाणकार बाबूराव जोशी यांच्याबरोबर बिस्किट आणि अक्रोड पाठवले. पत्रातून मला पत्ता कळवून घेऊन येण्यास सांगितले. पाठवलेल्या पैशातनं रोज नेमानं दूध घेण्यास सांगितलं. ती बिस्किट, ते पत्र आणि ते पैसे पाहून मला रडू कोसळलं. त्या अश्रूंचा अर्थ कधीच कळला नाही. आई कागल होऊन गव्हाची कणी घेऊन आली. बरोबर एका मोठ्या शिशातनं तूप आणलेलं. ऑगस्टमध्ये अशीच एकदा येऊन गेली होती. तिच्या लक्षात एक गोष्ट आली होती की खोलीतली आम्ही पोरं चहा पिण्यासाठी हॉटेलात जातो. खोलीत कोणाचाही स्टोन होता. तिने ते फक्त ध्यानात ठेवलं होतं. माझ्या तब्येतीची चौकशी करायला आल्यावर ती म्हणाली, ह्यातली मूठभर कणी वाटीभर पाण्यात नुसती शिजायला टाक. बरोबर ह्यो गुळ आणलाय. ही मिठाची पुडी. वाटीभर कणीत एवढा गुळ टाकायचा आणि एवढं मीठ टाकायचं. तिनं हातात गुळाचा एक खडा घेऊन नी मिठाची चिमूट देऊन दाखवलं. सोजी शिजली की चमच्याभर तूप घेऊन रोज सकाळी खा. म्हणजे जखमाला खड्डा महिनाभरात भरून येईल. एवढा 1 महिना एवढं करून खा. ह्यो स्टो लिंगापाचा मागून आणलाय. माझ्या अणसाच्या येळचा ह्यो स्टो हाय. घरातच पडून होता. म्हटलं कोल्हापुरात अंदाला बरं नाही. तवा त्याला खोलीत काहीतरी करून घालायला एवढा दे. तर त्यानं दिला. प्रसंग पडला तर चाब्या करून प्यायला येईल. बाबा लक्ष्मणा, तू नी अंदा राखेल दोघांमध्ये इकत आणून रोज 1 पावशेर दूध जरी दोघांमध्ये घेतलंसा तरी चाला आणि पाहिजे असेल तर प्यायला बी होईल. आईनं लक्ष्मण रायमानेला सांगितलं आणि लक्ष्मणनं उत्साहानं मान हलवली. नवा पार्टनर म्हणून तो खोलीत नुकताच राहायला आलेला. रायमानेला मी LB म्हणत होतो. बोर्डिंग मधले बहुतेक सगळे विद्यार्थी एकमेकांना संपूर्ण नावातल्या पहिल्या 2 इंग्रजी अक्षरांनीच बोलवत असत. वळणाची जुन्या रूढींना, समजुतींना धरून धोंड्या दगड्या गण्या गणप्या अशी नावं ठेवलेली. आडनावांनाही तशीच वेडीवाकडी जातीवाचक, धंदावाचक. ती उच्चारायला या विद्यार्थ्यांना संकोच वाटे. त्यांच्या शिकू घातलेल्या कोवळ्या मनांना ती मनोमन लाजून सोडत. म्हणून नावातील इंग्रजी आद्याक्षरं उच्चारली जात. त्यामुळं अनासाय एक सुशिक्षितपणाची ऐट नी इंग्रजी संस्कृती नी शिक्षण आत्मसात केल्याचा आविर्भाव व्यक्त होई. माझं नाव आनंद जकाते असंच उच्चारलं जाईल. मराठा ब्राह्मण मुलांची सहसा आडनावं घेऊन हाक मारली जात असे. काही दलित मुलांनी तर पुढं आपली आडनावं बदलून घेतली. काहींनी आपल्या नावात छुपा बदल केला. गणपतीचं गणेश केलं, दगडूचं दत्तात्रय केलं. आद्याक्षर 30 ठेवून नावं सुसंस्कृत वाटतील अशी घेतली. LB चिंतनशील पिंड धर्माचा होता. जयप्रकाश लोहिया समाजवाद, समाजवादी सेवादल
यांचं त्याला आकर्षण होतं. डॉक्टर आंबेडकरांच्या विचारांचा प्रभाव त्याच्यावर विशेष होता. सातत्यानं वैचारिक वाचन करत असल्यामुळं, दलितांच्या विकासाच्या संदर्भात राजकारणाकडे पाहत असल्यामुळं आणि विचारात कोणताही अभिनिवेश न ठेवता मनपूर्वकतेने बोलत असल्यामुळं त्याच्याशी समाजकारण, राजकारण, दलितांचे प्रश्न यांच्यावर चर्चा करायला मला आवडत होतं. उपेक्षित, दलित, दरिद्री, सामान्य माणसाच्या सुप्त मनाचं मनोगत त्यातून कळत होतं. एलबी साधेपणानं आणि नीटनेटकेपणानं राही. स्वेच्छेने तो रोज सकाळ संध्याकाळ खोलीत लोटून काढी. पाळीप्रमाणे खोली लोटायची बोली असतानाही तो आपण होऊन हे काम करी. आपपर भाव ठेवीत नसे. त्यामुळं मला येरा पोवारला संकोचल्यासारखं होई. त्यांच्या शब्दाबाहेर, विचाराबाहेर आम्ही जात नसू. वैचारिक वादावादीतही तो शांतपणे मनाचा टोल ढळून न देता बोलत असल्यामुळं आणि फार थोडं बोलत असल्यामुळं त्याचं बोलणं मनाला विचार प्रवृत्त करी. तो इंटरला होता, पण त्याला इंटर झाल्यावर मराठी घ्यायचं होतं. मराठी साहित्याची, विशेषतः वैचारिक वाङ्मयाची त्याला आवड. मी ज्युनियरला मराठी विषय घेतला होता. त्याला आमच्या खोलीत आकर्षण होतं. दोघांच्याही त्याला पुढील दृष्टीने उपयोग होणार होता. एक सज्जन मित्र आपल्या खोलीत राहायला येतोय याचा मला आनंद झाला. इतर बरेच दलित विद्यार्थी एकांगी उथळ विचाराचे होते. अभिनिवेश, भांडखोरपणा, शिक्षण वृत्तीच्या आर्थिक जोरावर राहण्यात नि कपड्यात आलेला भडकपणा यांमुळे मला त्यांची संगत नको वाटे. प्रसंगी गप्पा मारून मी त्यांच्या ग्रुपमधून मोकळा होत असे. पण एलबीचं तसं नव्हतं. तो अतिशय सुसंस्कृत होता. गांधी आणि आंबेडकर यांचा जणू तो एक बालमेळ यांच्यात झाला होता. येरा पोवारांचा स्वभाव असा शांत आणि संयमी. त्यांना फक्त समाज विचार, राजकीय विचार यांच्यात रुची नव्हती. त्यांचा बीएचा विषय अर्थशास्त्र. दिवसभर ते कॉलेजला आणि अभ्यासाला जात. आमचं सकाळचं कॉलेज असल्यामुळे दुपारी मी आणि एलबी दोघेच खोलीवर असू. त्यातून जीवाभावाची मैत्री निर्माण झाली. माझी अनेक मनोगत मी त्याला सांगितली. बोर्डिंगात गेले वर्षभर वाटणारा एकटेपणा, खोलीतील धर्मशाळेसारखा वाटणारा उजाड निवास एलबीच्या खोलीत येण्यानं घरगुती वाटू लागला. जीवलग मित्र भेटला की एकाकीपणा जातो, तो माझ्यातून गेला. मी आणि एलबी कॉलेजला जोडीने जाऊ येऊ लागलो. जोडीनं राहू लागलो. पहिली टर्म संपता एक दिवस आई अचानक बोर्डिंगवर आली. माझी तब्येतीची चौकशी केली आणि मुकाट बसली. घरात काहीतरी झालं असावं असं मला वास आला. मी आईला विचारलं, घरात कसं काय चाललंय? सगळं व्यवस्थित आहे ना? हाय की. आई पुन्हा गप्प. म्हणजे घरात काहीतरी बिघडलं होतं. मग अशी गप्प का? अवघडल्यागत दिसतीये कशानं तरी. जरा येतोस का माझ्या संग मोटार स्टँड पोतर? येतो की. आम्ही दोघं बाहेर पडलो. आईला निवांतपणे काही बोलायचं होतं हे मला जाणवलं. तुला सांगावं का न सांगावं ह्या विचारात 15 दिवस गेलं. पर आता सांगायचं येजूनच मी कोल्हापुरात आलोय. सांग की, मी म्हणालो. तू आता का लहानगण आहेस? 20-22 वर्ष तुला झाली. ती झालीच. तू आता उगाच घोळ लावू नको. गावाकडं घरात काय झालंय ते सांग बघू. मला आडपडदा नको होता. हे बघ अंदा, आता पोतर मी 12 पोरासनी जन्म दिला. माझा एक नातू आता 7-8 वर्षाचा आहे. तरी बी तो जन्मल्यावर माझ्या पोटाला 3 पोरं झाली. म्हणजे मामा मावश्या धाकट्यानी भाचं मोठं अशी तरा झाली आहे. मी म्हणतो जनाची नाही निदान मनाची तरी मला लाज वाटली पाहिजे. मला आता हितनं पुढं एवढी पोरं नकोत बघ. तुझं कुणी डॉक्टर ओळखीचं आहेत का म्हणतोस? त्याच्याकडे मला घेऊन चल आणि पोरं बंद व्हायचं काहीतरी औषध असलं तर मला तेवढं मिळवून दे, तिनं मोकळेपणानं सांगितलं. मी चरकलो. क्षणभर गप्पच बसलो. जरा गोंधळल्यासारखा झालो. वस्तुस्थितीच्या जाणीवेनं शरमलोही. आईच्या नशिबात अजूनही काय वाढून ठेवलंय हे मनात काही विचार आला. दौलतला आता किती वर्ष झाली? मी आईला विचारलं. गेल्या महिन्यातच त्याला 3 वर्ष झाली, अंदाज करत ती बोलली. तुझा पाळणा 2 वर्षाचा आहे. दौलतला जन्मून तर 3 वर्ष झाली.
म्हणजे आता तुला पोरं होणार नाहीत? तसं नाही बाबा, देवाच्या मनात काय हाय कळत नाही. त्या वाद्यानं माझं दार अजून झाकलं नाही. आता पोतर मी 12 पोरासनी जन्म दिला. अजून माझ्या पोटाला किती घालतोय कुणाला ठाव. मला आता त्याचा कट्टाळा येऊन गेलाय बघ. जलम नग नग वाटतोय. मी नी आई माझ्या ओळखीच्या डॉक्टरांकडे गेलो. नवरा बायको दोघेही डॉक्टर होते. मी प्रथम बाईंना भेटलो. त्यांना सगळी हकीकत सांगितली. त्यांनी मला बाहेर जायला सांगून आईला सविस्तर विचारून घेतलं आणि तपासलं. घटकाभरात तपासणी झाल्यावर आई बाहेर आली. तुला आत बोलवलंय, जाऊन ये जा, आई म्हणाली. मी आत गेलो. डॉक्टरबाई म्हणाल्या, तुमच्या आईंना नुकतेच दिवस गेलेले आहेत. 2-1 महिने झालेले दिसतात. त्यामुळे आता काहीच करता येत नाही. औषध देता येत नाही. गर्भ पाडणं कायद्यानं गुन्हा आहे. त्यांच्या बाळंतपणानंतर त्यांना घेऊन या. मग गोळ्या देता येतील किंवा आणखी काही उपाय योजता येईल. त्यांना नीट समजावून सांगा. बरं. मी हतबल होऊन उठलो. आणखी एक गोष्ट, त्यांनी 7-8 महिन्यापूर्वी एकदा गावठी औषध घेऊन गर्भ पाडला आहे. त्यांना त्यावेळी खूप त्रास झाल्याचं त्यांनी सांगितलं. पुन्हा असे गावठी उपाय योजू नका म्हणावं. अशा उपायांनी पुष्कळ वेळा माणूस दगावतो. आईंना निक्षून सांगा. तुम्ही लक्ष ठेवा. बरं. ते ऐकून माझ्या हातापायातली शक्ती आणखी गळटली. मी गांगरल्यासारखा झालो. अबोल होऊन बाहेर पडलो. मोटार स्टँडकडे जाता जाता आईला सगळं समजावून सांगितलं. आई निराश झाली होती. तिला वाटलं होतं आपण मोकळं होऊन परत जाऊ. पण आता तिला तिच्या मनावरचं ओझं जास्त वाढलं होतं. देवाघरच्या गुलामासारखी ती मुकी झाली. तिला मोटारीत बसून मी बोर्डिंगवर निराश होऊन परतलो. पहिल्या टर्मची आमची परीक्षा झाली आणि ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात 1-1.5 महिन्याच्या सुट्टीसाठी मी कागलला गेलो. 11च्या सुमारास कागलला आलो. हिरा एकटी स्वतःशी बडबडत रडत बाहेरचा सोफा सारवत होती. खूप सुजली होती. हातापायावरही सूज आलेली. तरीही ती डिवलं निघालेली सोफा सावरत होती. मला भलतं वाईट वाटलं. अशा अवस्थेत तिला घरच्या माणसांनी सारवायला लावलं याचा राग आला. चौकशी केली. घरात कुणीच नव्हतं. सगळी मळ्याकडे गेली होती. हिराही गेली होती. पण तिला शेतातली कामं करताना खूप दम लागत होता. म्हणून आईनं तिला डोईवर शेणीचं तिरडं देऊन तिला घराकडे लावून दिली होती. हळूहळू तेवढं 2 सोपं सारून घ्यायला सांगितलं होतं. बंद करते सारवण, मी वैतागानं म्हटलो. कुणी करायचं मग हे? दुसरी माणसं का मेली? मग मला बसून खायला कोण घालतं? तिचा प्रश्न खरा होता. सगळ्यांना कामं पुरून उरली होती. मुटक्या एवढी लक्ष्मी तीही माळामुरडीचं शेण करून घरात आणत होती. पोटाचा पगार घेत होती. दौलू आता त्याचा खेळ खेळत होता. आणसाताला सांभाळत होती. सगळी आपापल्या सोग्याला उभी राहून कामं करत होती. दुसऱ्या दिवशी मी सगळ्यांना समजावून सांगितलं. त्या दिवशी सगळ्यांनी हु हु केलं. 2-3 दिवस गेल्यावर पुन्हा मागचं तसंच पुढं सुरू झालं. हिरा फक्त बसून खाते हे पोरांच्या डोळ्यात खुपत होतं. मी शाप काम करणार नाही जा. आम्हीच तेवढं किती राबायचं? अक्काच्या वाटणीचं काम अक्काला लावा की, ती आईला म्हणत. अरे तिला बरं नाही, कशी सुजली बघ ना. आई म्हणाली. मग तिला का कुणी माती खायला सांगितली होतं? भोग म्हणाव तिचं तिला आता. आम्ही नाही तिची कामं करणार, धोंडू म्हणाली. होय होय आईबाई, आमच्या करणीनं ती आजारी पडली असती तर आम्ही केली असती तिची कामं. तिचं तिनं काम करावीत. नाहीतर मी बी उद्याच आजारी पडणार बघ. कामाला हात लावणार नाही. शिवाचं डोसकं. पोरं एका बाजूला होत नि मग कामं नीट होईनाशी होईत. आई वैतागे. मग हिरावर रागवे. भोग रांड, तुझ्या तू कर्माची फळं. ती पडलेली कामं कर आणि तवा खा. मी तरी एकटी काय काय करू? किती काम वडू? मातीचा मुद्दा काढला की हिराला उत्तर देता येत नव्हतं. लहानपणी खूप माती खाल्ली होती. आता ही चोरून पांढरी माती थोडी थोडी खात होतीच. तिला व्यसन लागल्यागत झालं होतं. पांढऱ्या मातीची चिमूट अधनमधनं तोंडात टाकल्याशिवाय चैन पडत नव्हती. दुसऱ्या कोंबड्यानं बाग दिली की सगळ्यांबरोबर तिला उठावं लागत होतं.
तिचं तिला अंथरूण गोळा करावं लागत होतं. अंथरूण म्हणजे एक पोतं उसवून त्याचं केलेलं पटकूर, त्यावर घोंगडं. उठली की कामाला लागत होती. सगळ्यांचं उठून तोंड धुवून झालं की सगळ्यांसाठी एकदम चहा केला जात होता. चहा झाला की आई सगळ्यांना हाक मारी. प्रत्येकाच्या ताटलीत एक एक कप चहा होती. भरपूर गूळ, पावडर, कमी न शेळीचं आकडी दूध असा चहा प्रत्येकाला आवडे. तोंडाची कडू जळमट गुळानं निघून जात. शिवाय गुळापेक्षा साखर दुप्पट महाग, त्यामुळं गुळच परवडे. हिरा उठली की तोंड धुवून कामाला लागली. दारामागची शेणाची बुट्टी घेऊन गोठ्यात गेली. सुजऱ्या हातांनी हळूहळू शेण काढू लागली. गोठ्यात म्हस, रेडी, 2 शेरडं. तिथली शेणघाण काढायला तिला तास लागे. बुट्टीमध्ये ठेवी. तिच्या शेणाचा एक एक पो उचलून टाकी. बुट्टी शिगार झालेली, तर ही पो भरत होती. मी परड्यात तोंड खळबळून स्वयंपाकघरात चाललो. हात जरा लाव ग दादा. जरा जरा शान भरून टाकायला येत नाही रे, मी वडीलधारा शहाणपणा सांगितला. गोठ्यातनं उकरड्या पतोर एकदा जरी गेलं तरी हातपायातलं बळ जातंय. मग जरा भरून 2-3 खेपा केल्या तर पुढची कामं करायची कुणी, तिनं हिशोब मांडला. मी नसतो तर उचलली असती का तुला ही बुट्टी? ते कसली उचलतीया? तो हाईस म्हणून एवढी भरली, नाहीतर कुणाला तरी हाक मारून उचलून घ्यावी लागली असती. बरं करतीस. मी ती बुट्टी उचलून घेतली आणि टाकून आलो. दुसरा इलाज नव्हता. मला आणि शिवाला मळ्याकडे जायचं होतं. धोंडून चहाचं डेचकं उकळलं. हिरा गोठ्या शेळीच्या लेंडा लोटू लागली. झालं का नाही अक्कासवाई तुझं अजून? शिवाची हिराला हाक आली. झालं झालं कामाच्या शिव, आता गोठ्यात पाय ठेवत नाही तवर झालं का नाही? हिराचा रडका आवाज. आवाज ऐकून शिवाला जोर चढला. तास झाला की हिरू, घे गे शेरडं लवकरात. चहाचं डेचकं उकळून निवाय लागले. दूध पिळ लवकर शेळीचं. लयच तुला गडबड असल तर घे जरा काढून. मीच काय रोजचा खंडपाकतोरा घेतलाय काय? दिवसभर शेरड मसाल्याची कामं तिच्याकडं. म्हशीची धार सोडली तर बाकीची देखभाल तिलाच करावी लागत होती. शेरडीच्या लेंड्या लोटून पाठीवर ओझं असल्यागत ती उठली. बोळं घातलेल्या बारडीतल्या पाण्यानं हात खळंबलं. धोंडून उंबऱ्यावर ठेवलेलं दुधाचं डेचकं घेऊन शेळीच्या धारा पिळल्या. आम्ही चहा प्यालो. मी मळ्याकडे जायची कापडं घातली तवर आईची दुसरी हाळी सावकाश चहा पिणाऱ्या हिराच्या कानावर आली. तिचं प्रत्येक काम जमेल तसं हळूहळू चाललेलं. आटिप ग बाई, राप्तीला उशीर होईल. म्हशीला गोठ्यात वडून एक पेंडी टाक बरं. शेणगण झालं की गैबीच्या हौदाला जाऊन पाण्याच्या 4-5 खेपा हिराला आणाव्या लागत होत्या. सकाळी सकाळी गैबीच्या हौदावर एवढी दाटी नसे. बायका आपापल्या स्वयंपाकघरात गुंतलेल्या असत. गैबीचा हौद आमच्या घरापासून 3-3.5 फरलांग लांब. हिराचा अर्धा जीव हे पाणी खाई. तोवर न्याहारीचा वखत होई. शिळपाक खाऊन ती ढोरं आणि शेरडं घेऊन मळ्याला येई. ढोरं ओढ्याला, बांधाला, उसाला, कडकडाला चारत होती. उन्हाताना चारत असले तरी शरीराला इसवाटा मिळत होता. त्यामुळे तिचा जीव तिला सावलीत असल्यागत वाटे. पहिल्या हुलकारणीची कामं झाली की दुपारची सारी जण तासभर सावलीला पडत. दादाचं बाजलं घोरू लागलं की सारी पोरं खोपीतनं बाहेर धावत येत. खोपीत बडबड झाली, दंगा झाला की दादा पोरांना मारझोड केली म्हणून शिव्या देई. प्रसंगी अचानक उठून जे कोणी जास्त बडबडे त्याच्या पाठीत कमका घाली. तो मार नीती शिव्या नको म्हणून पोरं आपापली 10 वरच्या आंब्याच्या सावलीत येत गप्पा मारत इसवाटा घेत असत. कुणी खेळ मांडे, कुणी शिवळेला उस टेकून पटकुरावर पडे. कुणी काही करी, कुणी काही करी. मित्रांनो, कादंबरीच्या आजच्या कथा भागामध्ये मी तुमचा आज इथेच निरोप घेते. भेटूयात पुढील भागामध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवर असेच प्रेम आणि लोभ असू द्या. धन्यवाद.